नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आपण मॅथ्स आणि रिझनिंगची सिरीज चालू केलेली आहे आणि आतापर्यंत आपले 15 लेक्चर झालेले आहेत आणि आता आपलं हे 16व्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण विविध एक्झाम मध्ये विचारलेले जे क्वेश्चन आहेत ते डिटेल मध्ये सॉल्व्ह करून घेत आहोत। शिवाय त्याच्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक आणि कन्सेप्ट वरती जास्तीत जास्त भर देत आहोत। तर तुम्ही हे लेक्चर रोज 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये बघत चला। आजच्या आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। बघा, आपल्या स्क्रीनवरती बघा पहिला क्वेश्चन आहे। तर ते बघा, त्याच्यामध्ये त्यांनी एक संख्या दिलेली आहे 2 7 3 म्हणजे एक फुली दिलेली आहे 4। या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी म्हणजे फुलीच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा असं त्यांनी विचारलेलं आहे। आणि एसटीआय पूर्व 2012 मधचा क्वेश्चन आहे। यामध्ये असा कोणता तरी एक अंक आहे जो तिथे पुट केला तर 11 ने पूर्ण भाग जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, हा क्वेश्चन बेसिकली कशाचा आहे तर डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे विभाज्यतेच्या कसोटीचा क्वेश्चन आहे। ज्यावेळेस आपण नवीन सिरीज चालू करणार आहोत म्हणजे लेक्चर्स क्वेश्चन वाईज म्हणजे जे टॉपिक वाईज आहेत ते लेक्चर घेणार आहोत, त्यावेळी डिव्हिजिबिलिटी रूल आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत। आतापुरता तुम्ही काय करू शकता तर बाय ऑप्शन चेक करा, कारण आता प्रत्येक गोष्ट इथं आपण एक्सप्लेन करू शकत नाही वेळेच्या कमतरतेमुळे। तुम्ही काय करू शकता इथे तर ज्यांना डिव्हिजिबिलिटी रूल ज्यांना माहिती आहे त्यांना वेल अँड गुड, ज्यांना माहिती नाही ते काय करू शकतात तर ते बाय ऑप्शन डायरेक्ट पुट करून तुम्ही काय करू शकता तर ते सॉल्व्ह करू शकता। बघा, इथं काय दिलेली आहे संख्या 2 7 3 आणि इथं फुली आहे आणि पुढे 4 दिलेला आहे। अशी आता ह्याला 11 ने भाग जाण्यासाठी इथे कोणती संख्या पुट करावी लागेल तर तुम्ही बाय ऑप्शन म्हणजे तुम्ही ऑप्शन चेक करून बघा। मी तुम्हाला इथे डायरेक्ट सांगते इथं काय करायला लागेल तर 2 इथे घ्यावं लागेल। 2 घेतलं तर काय होईल 11 ने याला काय होणार आहे तर पूर्ण भाग जाणार आहे। कॅल्क्युलेट करून पहा। बघा, कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येणार आहे ठीक आहे। कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे बघा 2484 हे उत्तर येणार आहे। पण ऍक्च्युअल ते उत्तर वगैरे काढायचं नाही, आपल्याला काय करायचं होतं की पूर्ण भाग जातो का हे चेक करायचं होतं। म्हणजे तिथं कोणती संख्या तुम्हाला पुट करावी लागणार आहे तर 2 हा अंक तुम्हाला तिथे घ्यावं लागणार आहे। ठीक आहे, तुम्ही हे बाय ऑप्शन प्रत्येक ऑप्शन चेक करून पाहू शकता। सोपं होतं, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये एक्सप्लेन करण्यासारखं। आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। बघा, काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही। एसटीआय मुख्य 2012 चा हा क्वेश्चन आहे। बघा, इथे आहे हे काय आहे तर क्यूब आहे। बघा इथे हे आपण गणित इथे व्यवस्थित लिहून घेऊयात। 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक पुढे काय आहे तर 3 चा घन प्लस डॉट 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 आणि पुढे काय आहे 9 चा घन आहे डायरेक्ट। आणि त्यांची जर बेरीज केली सर्वांची तर ती बेरीज काय येते बघा, त्यांनीच दिलेली आहे ते 2025 अशी बेरीज दिलेली आहे। तर त्यांनी पुढे एक आणखी समीकरण दिलेलं आहे तर त्याची किंमत काय असं त्यांनी विचारलेलं आहे। ठीक आहे, त्यांनी हे दिलेलं आहे, आपल्याला सोडवायचं काय आहे बघा 0.11 चा घन अधिक 0.22 चा घन अधिक पुढे काय आहे 0.33 चा घन अधिक डॉट डॉट दिलेला आहे आणि पुढे काय आहे अधिक 0.99 चा घन। ठीक आहे, आणि ह्याची काय करायची आहे तर किंमत त्यांनी विचारलेलं आहे। तर ठीक आहे, तुम्ही इथे थोडंसं लॉजिक लावा काय होऊ शकतं। वरती त्यांनी ती किंमत दिलेली आहे आणि खाली असं समीकरण दिलेलं आहे, तर कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा। बघा, आता तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता का की याला सगळ्यांना 0.11 च्या फॉर्म मध्ये आणू शकता का। हे बघा 0.11 गुणिले 1 केलं तर वरची संख्या आहे ती येणार आहे। आपण याला थोडं काय करूया सिंप्लिफाय करूयात। 0.11 गुणिले 2
म्हणजेच वरची संख्या असणार आहे का 0.22 तर असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे 0.11च्या फॉर्मेटमध्ये आणायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण याला पण सेम असं करू शकतो, 0.11 गुणिले 9 आणि त्याचा क्यूब. पुढे आपल्याला काही विचारलेलं आहे तेच आपल्याला पुढचं काढायचं आहे गणित. ठीक आहे. बघा नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, सगळ्यात कॉमन काय आहे 0.11 हे तुमचं त्याच्यामध्ये सर्वात काय आहे तर कॉमन आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा की 0.11ला बाहेर काढून घ्या. 0.11 बाहेर काढलं, पुढे ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे बघा, तर 1चा क्यूब अधिक परत 2चा क्यूब अधिक 3चा क्यूब अधिक डॉट 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 परत 9चा क्यूब, आणि हे काय होणार आहे, इथे ब्रॅकेट क्लोज होणार आहे. आणि बघा इथपर्यंत आपण काय केलेलं आहे तर मांडणी करून घेतलेली आहे. आणि आता एकदा तुम्ही हे पहा की त्यांनी दिलेलं काय आहे, बघा त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे इथे समीकरणाची, ऑलरेडी व्हॅल्यू गिवन आहे. आता काय करायला लागेल तर 0.11चा तुम्हाला काय करायला लागणार आहे तर क्यूब काढावा लागणार आहे. 0.0 काय येणार आहे 1331, हा याचा काय असणार आहे, कॅल्क्युलेट केल्यानंतरच येणार आहे, हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर याचा क्यूब काय येणार आहे 0.001331. ठीक आहे. आपण क्यूब वगैरे वर्ग वर्गमूळ याचे शॉर्ट फॉर्म पण आपण पाहणार आहोत, पण ते तेव्हा पाहणार आहे जेव्हा आपले काय टॉपिक वाईज लेक्चर स्टार्ट होणार आहेत तेव्हा. आता पुरतं तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या बघा. आणि इथे काय येणार आहे, या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आहे बघा, वरती आपल्याला माहिती आहे इथे समीकरण 1 नुसार व्हॅल्यू काय आहे तर 2025 ही व्हॅल्यू आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेच आपलं काय असणार आहे, या गणिताचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. ठीक आहे. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा उत्तर काय येत आहे. बघा तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर हे तुमचं उत्तर येणार आहे 2.695 हे तुमचं काय असणार आहे तो उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 2.695 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. सोपं होतं, फक्त तुम्हाला काय करायचं होतं, त्यांनी जसं दिलेलं होतं त्या फॉर्मेटमध्ये गणित घेऊन यायचं होतं आणि पुढे तुम्हाला फक्त त्याच्या व्हॅल्यू पुट करायच्या होत्या आणि बेसिक कॅल्क्युलेशन एवढंच होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. काय म्हटलेलं आहे बघा या क्वेश्चन मध्ये, तर दोन अंकी संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती, एसटीआय पूर्व 2012चा क्वेश्चन आहे आणि खूप जास्ती सोपा क्वेश्चन आहे. याच्यासारखा सोपा क्वेश्चन नसेल हा, आय गेस हा सर्वांनाच क्वेश्चन लक्षात येईल. कारण काय काय म्हटलेलं आहे, दोघांची अदलाबदल केली तर गुणाकार येणार काय आहे तर 12 येणार आहे. बघा 12 कधी येतं, हे बघा 12 कधी येते, 6 3 12. ठीक आहे. किंवा साहित्रिक 12 बेसक 12. ठीक आहे. असं 12 येते. समजा हे आपण दोन पॉसिबिलिटी काढल्या की असं 12 ह्या या ठिकाणी येते. पण काय म्हटलेलं आहे त्यांनी, जर दिलेल्या संख्येत 36 ही संख्या मिळेल तर मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल होते असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर ही कंडिशन कुठे सॅटिस्फाय होते हे पण आपल्याला काय करायला लागेल, चेक करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. बघा तर त्या संख्येत ही संख्या मिळवली तर मूळ संख्येच्या अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा
काय करूयात आपण, ती संख्या समजा 2 अंकी संख्या काय घेतली, तर 26 ही संख्या घेतली. ठीक आहे, ती 2 अंकी संख्या आपण काय घेऊयात, 26 ही संख्या घेतली आणि त्याच्यामध्ये 36 मिळवलं, तर काय येईल बघा, 26 अधिक काय होईल, 6 6 12, वर राहिलं 1 आणि हे काय होणार आहे 6, म्हणजे 62 येत आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे गणितामध्ये, तर 36 ही संख्या मिळवली तर मूळ संख्येतील ही मूळ संख्येतील आदला बदल होते. ठीक आहे, ही मूळ संख्या आहे, त्यांची आदला बदल होते. झाली एक आदला बदल तर झालेली आहे, एकक स्थान आणि काय दशक स्थानाची आदला बदल झालेली आहे. 6 आणि 2 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 26 हे आपलं उत्तर असणार आहे. आपलं 62 उत्तर नसणार आहे. आपण आधीच काय केलेलं आहे, 26 हे कन्सिडर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 36 मिळून बघितलं, ते बरोबर येत आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, 26 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सॉरी, हे नव्हतं, हे 6 2 12 हीच एक कंडिशन होती, साहित्रिक 18 होतं, ते थोडस मिस्टेकने झालेलं आहे, हेच होतं फक्त. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा, इथे पण त्यांनी एक समीकरण दिलेलं आहे आणि के ची किंमत काढा. क्लर्क मुख्य 2019 चा क्वेश्चन आहे तो. आपण क्वेश्चन लिहून घेऊयात. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, 95 चा स्क्वेअर आहे बघा, ते मायनस 90 चा स्क्वेअर दिलेला आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे, एक ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये 65 चा पण स्क्वेअर मायनस 60 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि ब्रॅकेटच्या बाहेर दिलेला आहे के, तर के ची किंमत काढा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा काय येईल स्क्वेअर, बघा 5 5 25 आणि 9 10 90. ठीक आहे, हा काय येईल, याचा 95 चा स्क्वेअर येईल. आपण स्क्वेअर काढायचे पण काय करणार आहेत, तर आपण तिथे ट्रिक्स बघणार आहोत, आपण स्क्वेअर कसे फास्ट काढू शकतो ते. तर 99 81 हे तर बेसिक आहे, हे सर्वांना माहिती आहे, हे काढू शकता तुम्ही. पुढे काय आहे, काय करायचं, ठीक आहे, मी ट्रिक नंतर सांगते. 5 5 25 आणि 6 7 42 म्हणजे काय येतं, याचं करून पहा तुम्ही कॅल्क्युलेट. काय येणार आहे स्क्वेअर, 42 4225 हा स्क्वेअर येणार आहे, 6 6 36. ठीक आहे, इथपर्यंत कॅल्क्युलेशन सर्वांना लक्षात आलं असेल. काय करून घेतलं, स्क्वेअर करून घ्यायचा. तुम्ही हे इथं असं कॅल्क्युलेट नाही करू शकत, तुम्हाला काय पाहिजे असते, अशा वेळी तुमच्या ट्रिक्स ह्या कामी येत असतात आणि आपण ह्या ट्रिक्स पाहणार आहोत ज्यावेळेस आपण वर्गमूळ कसे काढायचे ह्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत तेव्हा. ठीक आहे, आता हे काय करा, तुम्ही त्याच्यातून मायनस करा, 9025 मधून तुमचं हे मायनस करा, बघा काय येते. ठीक आहे, बघा काय राहतंय खाली, तर 825 राहतंय. पुढे पण काय करायचं आहे, 4225 मधून तुम्हाला काय वजा करायचं आहे, तर 3600 वजा करायचं आहे. ते वजा केल्यानंतर काय येत आहे उत्तर, बघा तर 625. बघा 625 राहत आहे खाली, इथं 10 आहे, इथं 9 येईल, 925 येणार आहे. ठीक आहे, आता काय इथं राहत आहे बाहेर ब्रॅकेटच्या, तर के राहणार आहे. तर तुम्ही काय करायचं, हे 925 भागिले काय करायचं आहे, 625 करायचं आहे. म्हणजे तुम्ही हे वजाबाकी केल्यानंतर तुमचं जे उत्तर राहणार आहे तेच तुमची काय असणार आहे, के ची किंमत असणार आहे. तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता बघा. ठीक आहे, बघा 5 ने तुम्ही हे करू शकता, सिम्प्लिफाय करू शकता. दोन्ही 10, परत काय राहते, 2 राहते, 5 5 25, 125 राहते. परत तुम्ही 5 ने करा, 5 5 25 म्हणजे परत काय राहते बघा, 585 आणि खाली काय राहते, 125 राहते. परत तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करा. म्हणजे हे मी एकदम बेसिक पासून सांगते, तुम्ही हे डायरेक्ट 25 ने वगैरे पण असं करू शकता. ठीक आहे, पुढे तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय राहते बघा इथे, बघा तर आपलं उत्तर काय राहत आहे, तर 37 भागिले 25 हे आपलं काय असणार आहे
उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 37/25 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. जर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे बघा. 1 ते 9 ह्याच्यामध्ये आपले किती अंक येणार आहेत? त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? 1 ते 9 मध्ये एक अंक असलेले किती अंक डिजिट, एक डिजिट असलेले किती येणार आहेत आपल्याकडे? तर काय करायचं तुम्ही? तर 9 गुणुले 1, एक डिजिट आहे त्यासाठी आपण काय करायचं? तर त्याच्यासाठी आपण 1 घेणार असतो. ठीक आहे, 9 1 9. परत पुढे काय करायला लागणार आपल्याला? 10 ते, मग पुढे आपण काय करणार आहे? पुढे 10 ते 99 पर्यंत 2 डिजिट वाले कुठपर्यंत असतात? 10 ते 99 असतात. म्हणजे तुम्ही काय करणार? 99 वजा 10 करा. 99 वजा 10 केलं तर काय येणार आहे? 89. 89 मध्ये तुम्ही काय करायचं आहे? परत +1 करायचं आहे. +1 केलं तर 90 येत आहे. 90 गुणुले 2 काय येणार आहे? 180. 2 का? तर 2 डिजिटच्या आपण काय करत आहे? इथे किती येणार आहेत ते आपण डिजिट काउंट करण्यासाठी 2 ने मल्टिप्लिकेशन करत आहोत. परत काय करायचं आहे बघा? 100 ते 150. ठीक आहे, मग 100 150 मधून तुम्ही 100 मायनस करा तर काय येत राहतंय? तर 50 राहतंय. +1 करायचं आणि त्याला आता आपण 3 डिजिट पाहत आहोत तर ते आपण काय करणार त्याला? तर 3 नी मल्टिप्लाय करणार. काय येते बघा? 3 1 1 3 3 5 15. आता या सर्वांची तुम्हाला काय करायची आहे? तर ऍडिशन करून घ्यायची आहे. बघा ऍड केलं तर काय येईल तुमचं? बघा ऍड करून पहा. ठीक आहे, तर 342 म्हणजे 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 50 पर्यंतच्या पेज नंबर मुद्रित केले तर एकूण अंकांची संख्या किती येणार आहे? तर 142 पेजेस हे काय येणार आहे? येणार आहेत. एकूण अंकांची संख्या येणार आहे. सॉरी, एकूण अंकाची मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती असणार आहे टोटल? तर 342 डिजिट असणार आहेत. ठीक आहे, आणि आपलं ऑप्शन मध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 342 हे आपलं उत्तर असणार आहे. हे तुम्हाला आपण डिटेल मध्ये घेणारच आहोत. बघा हे कसं केलेलं आहे, जर समजलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगते. 1 ते 9 पर्यंत आपण काय करणार आहे? एक डिजिट असणारे अंक घेणार आहोत. म्हणून काय करायचं आपण? 9 मधून तुम्ही काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. किती राहणार आहे? 8. 8 मध्ये +1 करायचं. किती येतंय मग ते? 8 मध्ये +1 केलं तर 9 आणि त्याला मल्टिप्लिकेशन 1 नी का करायचं? तर आपण काय करतोय? एक डिजिट वाले अंक काय करत आहोत? काउंट करत आहोत. म्हणून काय करतोय? 1 नी मल्टिप्लिकेशन. सेम इथे पण तसंच मोठ्या संख्येतून लहान संख्या हे करायची. आपण इथे 2 अंकी पाहत आहोत डिजिट. तर 99 वजा 10 केलं तर 89 येते आणि त्याला आपण 2 नी गुणाकार करत आहोत. +1 89 +1 किती येणार आहे? 90 आणि त्याला 2 नी गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे? 180 येणार आहे. इथे पण सेम काय करायचं आहे? 150 वजा 100 केलं काय राहणार आहे तुमचं? 50 राहणार आहे. +1 करणार आपण. 51 गुणुले 3 करणार, कारण 3 डिजिटचे आपण काही पाहत आहोत त्याच्यामुळे आपण तिथे 3 नी मल्टिप्लिकेशन करणार आणि त्या सर्वांची बेरीज करणार. तेच आपले एकूण काय असणार आहेत? डिजिट असणार आहेत. आणि आपल्या ऑप्शन मध्ये 342 हे उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. काय म्हटलेलं आहे बघा? खालील उदाहरणात चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. इथे चिन्ह दिलेले आहेत 200. इथे एक कुठला तरी हे असेल, नंबर असेल 6 3. परत बॉक्स आहे, परत 2, परत दिलेला आहे 149. सॉरी, अजून पण खाली आहे. हा, इथे काय आहे? तर रेष आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये आलेली नाहीये आणि त्यांची बेरीज बघा काय येते? तर एवढी बेरीज येते आणि इथे पण खाली काय असणार आहे? थ्रू आउट अंक सेम असणार आहे. तर तुम्हाला इथे कोणता अंक येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा याची बेरीज केली तर काय येते? 6 आणि 2. बघा 8 अधिक 9 काय येते? तर 17 येते. इथे 1 राहते 5. म्हणजे
इथं 5 बेरीज केल्यानंतर अजून इथे 2 कोणते अंक ऍड करावे लागतील हे आपल्याला काय करायला लागणार आहे तर चेक करावं लागणार आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बाय ऑप्शन पण चेक करू शकता, ऑप्शनचा वापर करू शकता या गणितामध्ये तुम्ही. तर तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन पुट करून बघा, 3 करून बघा, 3 घेतलं तर येणार आहे का, 4 घेऊन बघा, 5 म्हणजे तुम्ही अल्टरनेटिव्ह काय करू शकता ऑप्शन इथे पुट करून पाहू शकता. ठीक आहे, आपण डायरेक्ट घेऊयात 5 5 बघा इथं आपल्याला काय करायचंय बरोबर असंच येते का पाहिजे, 5 आणि 5 10, 10 आणि 5 काय येणार आहे 15, म्हणजे काय झालेलं आहे इथे कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. इथे जो नंबर आहे इथे जो नंबर आहे तोच इथे आलेला आहे 15 आलेला आहे. पुढे परत काउंट करत बघा करून बघा 3 आणि 3 6 आणि 1 7 म्हणजे हे आपलं काय असणार आहे फायनल उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. तुम्ही बाय ऑप्शन हे तुम्ही क्विक आहे, तुम्ही इथे ऑप्शनचा उपयोग करू शकता, तुमचं फास्ट मध्ये इथे गणित सॉल्व्ह होऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. समजा पी क्यू आर आणि एस या नैसर्गिक संख्या आहेत. जर पी मायनस 2016 इज इक्वल टू क्यू प्लस 2017 आर मायनस 2018 एस प्लस 2019 असेल तर यापैकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि युपीएससी सेट 2020 चा क्वेश्चन आहे बघा. विविध एक्झाम मधून काय केले जातात क्वेश्चन, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये कधी कधी आहे तसे पण रिपीट होतात आणि कधी कधी त्याच्यामध्ये फक्त अंकांची अदला बदल करून आहे तसे क्वेश्चन पण येतात. त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सोडून घ्यायचे. पी मायनस 2016 दिलेला आहे, क्यू अधिक 2017 दिलेला आहे, पुढे आर मायनस 2018 दिलेला आहे आणि एस प्लस 2019 दिलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही याच्यावरून डायरेक्ट सांगू शकता की यातील सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असेल, तर तुम्ही हे डायरेक्ट नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हे तुम्हाला सिम्प्लिफाय करून पाहायला लागणार आहे. ठीक आहे, आता बरोबरच्या पी इकडे आपण काय करू, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे ही संख्या शिफ्ट करूया. पी इज इक्वल टू मायनस 2016 आहे बघा, तिकडे जाऊन प्लस होणार आहे म्हणजे पी ची किंमत आपल्याला काय भेटलेली आहे 2016 ही किंमत भेटलेली आहे. सेम आपण क्यू साठी तसं करूयात, क्यू प्लस मध्ये आहे ते तसंच राहणार आहे आणि प्लस 2017 आहे तर ते मायनस 2017 होणार आहे कारण इकडे प्लसचं चिन्ह आहे. पुढे आर मायनस आहे इकडे 2018 पलीकडे जाऊन प्लस होईल बघा 2018. इकडे यसचं काय होणार आहे तर यसचं सेम होणार आहे, इकडे मायनस प्लस 2019 आहे, पुढे जाऊन मायनस होणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या सर्वांच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता डिसाईड करू शकता की यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे. यात मायनस मध्ये संख्या आहे त्याच्यामुळे यांचा संबंधच येत नाही, हे इथे संपलं. ह्या दोघांमध्ये चेक करायचं आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे बघा, तर आर इज इक्वल टू 2018 ही आपली सर्वात मोठी संख्या असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 आर हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा एएसओ मुख्य 2011 चा क्वेश्चन आहे, हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यांनी दिलेला आहे गणित तसं लिहून घेऊयात आपण. 9 अधिक 1 छेद परत काय दिलेला आहे 0.9 प्लस 1/9 प्लस 1 असं दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर याची किंमत काढायची आहे. काय आहे किंमत हे आपल्याला काय करायचंय सोडवून घ्यायचं आहे थोडक्यात गणित. बघा 9 अधिक 1 छेद आपण काय करूयात 0.9 ला आहे तसं लिहून घेऊयात. आधी 9 प्लस 9 अधिक 1 काय येणार आहे तर 10 येणार आहे. ठीक आहे, आता आपण हे पुढे सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सोपं गणित आहे, फक्त तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. बघा 9 अधिक 1 आहे तसं ठेवायचं आहे. पुढे काय करायचं आपण यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 10 गुणुले 0.9 म्हणजे कोणत्याही संख्येला आपण 10 ने गुणलं तर एका पॉइंटनी काय होतं तर ती संख्या काय होते पुढे सरकते बघा. तर काय राहणार आहे तर इथे याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 9च राहणार आहे. 0.9 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 9च राहणार आहे. त्याच्यामध्ये 1 ऍड केलं काय येतं इथं तर 10 येणार आहे. 10 भागिले 10 कसं केलं याचं मल्टिप्लिकेशन केलं 9 आलं प्लस 1 किती येणार आहे 10 भागिले 10 येणार आहे. ठीक आहे, पुढची स्टेप काय असणार आहे तुमची, इथपर्यंत समजलं आहे सर्वांना. बघा आता एकदम सोपं आहे, शेवटचं स्टेप राहिलेली आहे. आता काय करणार तुम्ही हे जे 10 आहे ते वरती जाणार तर 9 तर 10 भागिले
10 हे असं येणार आहे. आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 9 10 काय होणार आहे, तर 9 10 90 अधिक 10 100 भागिले 10. खाली उत्तर काय राहते तुमचं, 10 हे तुमचं उत्तर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये 10 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 10 हे आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं, फक्त तुम्हाला काय करायचं होतं, ते व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचं होतं. फक्त बेसिक कॅल्क्युलेशन होतं याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्यांची बेरीज किती आहे. सो मुख्य 2011चा क्वेश्चन आहे बघा. हा खूप सोपा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण आधीच्या लेक्चर मध्ये आपण अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तर याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो बघा, आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवायचे असतात. नाहीतर तुम्ही असं मॅन्युअली काउंट करायला गेले तर तुमचा खूप वेळ जातो. त्याच्यामुळे इथे काय करायचे, फॉर्म्युले तुम्ही यूज करायचे. क्रमगत विषम, इथे शॉर्ट मध्ये लिहिते मी, संख्यांची बेरीज. ठीक आहे, तर त्यासाठी काय असणार आहे फॉर्म्युला, पहिली संख्या पहिली संख्या अधिक दुसरी शेवटची संख्या ठीक आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. कुठली संख्या पण ती विषम संख्या. पहिली इथे लिहूयात विषम, पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणुले काय येणार आहे, एकूण विषम संख्या. ठीक आहे, आता बघा इथे हा आकडा काय आहे, सोपा आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, काउंट करू शकता. एकूण विषम संख्या किती आहेत त्या तुम्ही काउंट करू शकता. पण ज्यावेळेस ही संख्या मोठी असते तिथे पण एक काय असतो, त्यासाठी आपण एक वेगळा फॉर्म्युला वापरत असतो. तर आता आपल्याला काही गरज नाहीये, कारण इथे काय आहे, छोटी संख्या आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, डायरेक्ट तुम्ही काउंट करून बघा 11 ते 30 पर्यंत मध्ये किती विषम संख्या येतात. बघा, जर तुम्ही काउंट केलं तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही मॅन्युअली काउंट करू शकता. बघा 11 ते 30 मध्ये 11 13 परत काय 13, त्याच्यानंतर 15 17 19 असं करत तुम्ही काउंट करू शकता. तर एकूण किती विषम संख्या येतात, तर 10 विषम संख्या येतात. आता पहिली विषम संख्या काय असणार आहे, तर 11 असणार आहे. शेवटची विषम संख्या काय असणार आहे, तर 29 असणार आहे. भागिले 2 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे 40 येणार यांची. 11 अधिक 29 40, परत भागिलेला 2 आणि गुणुले 10 आहे. तसं दोन्ही भागातला 20 गुणुले 10 काय येणार आहे आपलं उत्तर, तर 200 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे काय उत्तर असणार आहे, क्रमगत विषम संख्यांची म्हणजे 11 ते 30 या मधल्या क्रमगत विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे, 200 ही बेरीज येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3 200 हे आपलं उत्तर असणार आहे. सोपं होतं. तुम्हाला हे फॉर्म्युले काय करायचे आहेत, तर लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हा फॉर्म्युला नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे, 7 मित्र आहेत ABCD EFG, हे एका सरळ रेषेत बसलेले आहेत. SSC 9 ऑगस्ट 2015 चा क्वेश्चन आहे. SSC मध्ये विचारलेला. D हा आपलं नेहमीप्रमाणे काय, ही रेष काढलेली आहे. ही आपली काय राईट साइड, ही आपली लेफ्ट साइड. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, D हा काय आहे, G च्या उजवीकडे आहे. G च्या काय असणार आहे, उजवीकडे असणार आहे. G इथे असणार आहे आणि D इकडे असणार आहे. ठीक आहे, परत C हा A आणि B च्या मध्ये आहे. A आणि B च्या मध्ये काय आहे, तर C आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे,
ई व एफ डी, ई हा एफ व डी च्या मध्ये आहे. एफ आणि डी च्या मध्ये काय असणार आहे? एफ, ई हा एफ व डी च्या मध्ये असणार आहे. ठीक आहे, असा यांच्यामध्ये असणार आहे. जी व बी यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. जी व बी 1 2 3. इथं काय येणार आहे? तर बी येणार आहे. यांच्यामध्ये काय येणार आहेत? तर 3 व्यक्ती येणार आहेत. बघा आता आपल्याला काय करायचं आहे? आता इथपर्यंत आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असणार आहे. बघा आता आपल्याला बघा याची असं माहितीये का हे या साईडला असणार आहे का या साईडला असणार आहे, हे आपल्याला ऍक्च्युअल नाही माहित. आपण काय केलेलं आहे? हे कन्सिडर केलेलं आहे. यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. म्हणजे तुम्हाला बघा काय येणार आहे? जी डी आणि बी यांच्या दोघांच्या मध्ये काय म्हटलेलं आहे? जी व बी यांच्या मध्ये 3 व्यक्ती आहेत. 1 2 3. आणि इथं काय असणार आहे? बी असणार आहे. तर त्यांच्यामध्ये काय येणार आहे बघा? इथं आपण थोडस वरती लिहूयात. जी डी, परत इथे 3 व्यक्ती आहेत. बी आहे. तर इथं काय येणार आहे? ई एफ. आणि इथे काय येणार? सी आणि ए. आपण काढलेल्या क्रमानुसार काय येणार आहे? तर हे असं येणार आहे. जी डी ई एफ बी सी ए हे असं येणार. हे काय आपण गोल करते म्हणजे हे काय आहे? लेफ्ट आणि राईट लिहिलेलं आहे, याच्यातलं नाहीये. आणि हे 7 मित्र होते. ठीक आहे, आपल्याला 7 मित्रांच्या इथं काय भेटलेले आहेत? तर पोझिशन भेटलेल्या आहेत. बघा हे आपण जसं काढलेलं आहे ते बरोबर आहे का? ते हे करून चेक करून बघायचं. तर काय आहे? तर हे ए सी बी, ए सी बी ह्या क्रमाने आहे. म्हणजे आपण काढलेलं आपण कन्सिडर, पण मध्ये सी आहे हे बरोबर आहे. कारण आपण काढलेलं कसं, आपण जरी असं लिहिलं असलं तर ह्याचा क्रम काय असू शकतो? तो उलटा पण असू शकतो. बी सी ए असा पण असू शकतो. पण आपण काय केलं? कन्सिडर असं केलं. पण आपल्याला एक्झॅक्ट त्याची पोझिशन माहिती नव्हती. आणि आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? तर सर्वात डावीकडे कोण बसलेला आहे? सर्वात डाव्या कडेला कोण बसले आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. सर्वात लेफ्ट साईडला कोण बसलेला आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? जी हे आपलं उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जी हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. परत काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये? डब्ल्यू पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेला, तिथून तो डावीकडे वळाला. 30 मीटर चालत गेला, तिथून तो डावीकडे वळाला. व 20 मीटर चालत गेला, तिथून पुन्हा आहे हे पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला. तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, कुठे विचारलेलं आहे? एसबीआय स्पेशलिस्ट ऑफिसर एक्झाम 2012चा हा क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलेलं आहे? डब्ल्यू पश्चिमेकडे, पश्चिम कुठे येणार आहे? तर ही साईडची काय असणार आहे? पश्चिम असणार आहे. पश्चिमेकडे काय करत आलाय? तो 40 मीटर चालत आला. ठीक आहे, परत तिथून तो काय केलं? डावीकडे वळला. म्हणजे इकडे खाली किती डावीकडे किती चाललाय? तो 30 मीटर चालला. ठीक आहे, परत डावीकडे 30 मीटर चालला. परत तो काय केलेला आहे त्यांनी? बघा तिथून पुढे काय केलं त्यांनी? परत उजवीकडे वळाला तो. म्हणजे हा असा आलाय तर याची उजवी बाजू काय असणार आहे? ही उजवी बाजू असणार आहे. तर बघा तो किती परत चाललेला आहे? तिथून तो 20 मीटर चालला बघा. ठीक आहे, आणि तिथून परत तो काय केला? उजवीकडे म्हणजे वरच्या बाजूला वळलेला आहे. आणि तिथं किती चालला तो? 30 मीटर चाललेला आहे. तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती मीटर दूर आहे? बघा हे त्याचं काय होतं? सुरुवातीचं स्थान होतं. आणि इथे काय येणार आहे? आता आपल्याला काय करायला लागले? हे डिस्टन्स आहे, तुम्हाला काउंट करावं लागणार आहे. दोन्ही बाजू सेम आहेत बघा. इकडे पण 30 मीटर चाललेला आहे, इकडे पण 30 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे वरची बाजू ऑटोमॅटिक किती असणार आहे? तर 20 मीटर ही वरची बाजू असणार आहे. आणि आता त्यांनी विचारलेलं आहे की ते सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आहे? समोरच आहे तुमच्या, तुम्ही फक्त जस्ट काय करायचं आहे? तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे 40 मीटर अधिक हे 20 मीटर किती येणार आहे? 60 मीटर.
तो सुरुवातीच्या स्थानापासून म्हणजे ह्या स्थानापासून काय असणार आहे, तो 60 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 60 किलोमीटर आपल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा, ज्यांनी मागचे लेक्चर पाहिले असतील त्याच्यामध्ये ट्रिक सांगितलेली होती रिपीटेड कॅलेंडरची. तर 2007 सालची दिनदर्शिका पर्यायामधून निर्देशित केलेल्या ज्या सालाप्रमाणे असेल तो दाखवणारा पर्याय निवडा. MPSC 2015चा क्वेश्चन आहे. आपण खूप महत्वाची शॉर्ट ट्रिक आपण लास्ट टू लास्ट लेक्चर मध्ये आय गेस घेतलेली. त्याच्यामध्ये आपण सांगितलेले की रिपीटेड कॅलेंडर कसं होतं, ती ट्रिक आपण व्यवस्थित लिहून पण घेतलेली. आता आपण डायरेक्ट क्वेश्चन हा डिस्कस करूयात. 2007 बघा, गिव्हन इयर काय आहे, दिलेलं वर्ष 2007. त्याच्या आधीचं वर्ष काय असणार, काय करायचं आपण चेक करायचं. आधीचं वर्ष काय आहे 2006. तर आपल्याला चेक काय करायचं, 2006 हे लीप वर्ष आहे का हे चेक करायचं. तर तुम्ही लीप वर्ष कसं चेक करता, तर शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग घालायचा. 4 ने भाग जातोय का 6ला, तर जात नाही, म्हणजे हे काय आहे लीप वर्ष नाहीये. तर लीप वर्ष नसेल तर काय करायचं असतं, गिव्हन इयर म्हणजे दिलेलं वर्ष असतं 2007 हे दिलेलं वर्ष आहे. तर तुम्ही करायचं सरळ 11 ऍड केल्यानंतर काय येणार आहे बघा, तर हे काय येणार आहे 2018. आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. केव्हा होणार आहे रिपीटेड कॅलेंडर दिलेलं केव्हा ते काय होणार आहे, रिपीट केव्हा होणार आहे, तर 2018 मध्ये रिपीट होणार आहे. एकदम सोपं होतं, आपण किती विदिन मिनिट मध्ये काय केलेलं आहे, उत्तर काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आपलं उत्तर काय येते 2018. दुपारी 2:25 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल असं विचारलेलं आहे. PSIM नोव्हेंबर 2017चा क्वेश्चन आहे. आपण बघा खूप क्वेश्चन घेतलेले आहे त्याच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधल्या कोनचे. बघा आपण इथं काय फॉर्म्युला यूज करतो, 60H मायनस 11M डिवायडेड बाय 2 हा आपला काय असणार आहे फॉर्म्युला असणार आहे. आपल्याकडे काय आहे गिवन 2 वाजून किती म्हटलेलं आहे 25 मिनिट. हे काय असणार आहे अवर असणार आहे आणि हे असणार आहे मिनिट. आपल्याला काय करायचं आहे तर तिथे फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. 60 गुणुले अवर किती दिलेले आहेत 2, 11 गुणुले मिनिट किती दिलेले आहेत तर 25 भागिले 2. बघा काय करायचं आहे 60 दोन्ही काय किती येणार आहे तर 120. आणि तुम्हाला काय करायचं आहे 11 आणि 25 ला बघा काय करायचं आहे तर गुणाकार करायचा आहे. काय येते तर 275. तुम्हाला याच्यातून मायनस करायचं, तुमचं उत्तर काय येणार आहे ऑब्विसली मायनस मध्ये उत्तर येणार आहे तुमचं. तर तुम्ही हे कॅल्क्युलेट करून पहा. 275 मधून तुम्हाला काय करायचं आहे तर 120 वजा करायचं आहे 5. बघा काय येते मायनस 155 डिग्री हे काय येते उत्तर येत आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे दिसत आहे का मायनस 155 डिग्री उत्तर दिसत आहे का, तर हे आपल्याला उत्तर दिसत नाही. अशा कंडिशन मध्ये काय करायचं तुम्ही तर 360 मधून काय करायचं असतं तर 155 हे तुम्हाला काय करायचं असतं मायनस करायचं असतं. बघा काय राहते सॉरी इथे आपण काय केलेलं आहे इथे 2नी भागच घातलेला नाहीये. इथं काय राहिलेलं आहे 155 डिग्री राहिलेला आहे आणि भागिले 2 करायचं आहे तुम्हाला. तर काय येते तुम्ही 155 भागिले 2 केल्यानंतर तुमचं काय उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे आपलं उत्तर काय येते तर मायनस 77.5 डिग्री हे तुमचं उत्तर येणार आहे. बघा इथलं आपण 2नी डिवाइड करायचं राहिलेलं. आणि जर इन केस असं मायनस मध्ये आलं तर तुम्ही जर ऑप्शन मध्ये नसेल तर 360 मधून वजा करू शकता आणि तेच तुमचं काय असू शकतं उत्तर असू शकतं. पण आपल्या ऑप्शन मध्ये काय आहे 77.5 डिग्री हे आपल्या ऑप्शन मध्ये उत्तर आहे. ठीक आहे आपण कोण निगेटिव्ह मध्ये घेत नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार त्याला आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह मध्ये घेणार आणि तेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे हा. P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे, P ची मुलगी R आहे, तर T शी लग्न झालेलं आहे M आणि S ह्या बहिणी आहेत. तर S चे Q शी नातेसंबंध काय हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. बघा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आपण नेहमीप्रमाणे काय करतो तसं असतं ते गणित आपण काय करतो लिहून घेत असतो. बघा
काय आहे, पी हा यमचा भाऊ आहे, यम, क्यू हा यमची मुलगी आहे म्हटलेला आहे, आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पी हा आरचा मुलगा आहे, आणि आर पी ची मुलगी हिचे टीशी लग्न झालेलं आहे असं म्हटलेलं आहे. यम आणि यस काय आहे, तर बहिणी आहेत. तर यसचे आणि क्यूचे नाते काय असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण त्यांनी म्हटलंय तसं लिहून घेऊयात. पी हा यमचा भाऊ आहे. आपण पुरुषासाठी काय करूयात, ट्रायंगलचा वापर करूयात. पी हा यमचा भाऊ आहे, क्यू हा यमचा मुलगा आहे. ठीक आहे, क्यू काय आहे, मुलगा आहे, मुलगा आहे. ठीक आहे, परत पुढे काय म्हटलेलं आहे, पी ची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा आपण हे कसं काय संबंध दाखवू शकतो. पी ची मुलगी आहे आर, इथे लिहूयात आपण, मुलगी कोण आहे, आर आहे, तिचं टीशी लग्न झालेलं आहे. बर, ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. पुढे काय म्हटलेलं आहे, तर यम आणि यस ह्या बहिणी आहेत, बहिणी आहेत. ठीक आहे, तर त्यांनी काय विचारले, क्यू आणि यसचं नातं काय, तर यसचे क्यूशी नाते काय असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता यम आणि यस ह्या काय आहेत, बहिणी आहेत, आणि यशच्या बहिणीची मुलगा कोण आहे, क्यू आहे. तर मग क्यूची यस कोण लागणार आहे, तर मावशी लागणार आहे. ठीक आहे, आणि आपले हेच उत्तर असणार आहे. आपण आपल्या ऑप्शन मध्ये कुठे, तर ऑप्शन क्रमांक 2 मावशी हे आपलं उत्तर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा प्रश्न आकृतीचा क्वेश्चन आहे, SSC 2011 मध्ये विचारलेला आहे. काय करायचं आहे, आपल्या इथे डायग्राम पूर्ण करायचे आहे. बघा नेहमीप्रमाणे असा क्वेश्चन असेल तर काय करायचं, सरळ डायग्राम ड्रॉ करायची. बघा इथं आपण ह्याला जॉईन करूयात. परत काय आहे, गोल आहे, म्हणजे काय होतंय, ऑटोमॅटिक हे कट होतंय, हे पण कट होतंय आणि हे पण कट होतंय. आपलं उत्तर डायरेक्ट येत आहे. पुढे ड्रॉ करायचं काय आहे, खाली एका साईडला काय आहे, तर हा गोल असा असा परत असा आणि परत कसा येणार आहे, असा येणार आहे आणि स्टार. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं. आपले डायग्राम पूर्ण करायचे क्वेश्चन कधी पण सोपे असतात. फक्त काय करायचं, तुम्ही डायरेक्ट प्रश्न आकृतीमध्ये डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, आजच्या आपण काय केलेले आहेत, 15 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आपण नेहमी रोज काय करत आहोत, अशाच प्रकारे मिक्स टाईपचे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन सोडून घेत आहोत. त्याच्यामुळे तुमची काय होणार आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आज आपण इथे थांबूयात. ठीक आहे, धन्यवाद.